हे पोटॅटो पफ पॅटीस इतके कुरकुरीत झालेत ना, आतमध्ये भरपूर सारण भरलंय आणि याला अगदी छान असे लेयर्स सुटलेत. त्याचबरोबर अगदी छान क्रिस्पी झालेत. आपले समोसे असतात ना, त्याच चवीचे लागतात. पण याचं जे वरील आवरण असतं ना, ते अगदी छान कुरकुरीत तयार होतं. अजिबात तेलकट होत नाहीत. चवीला खूप छान होतात. त्याचबरोबर याला रंगसुद्धा छान आलेला आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. प्रमाणबद्ध रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण बटाटे उकडून घेतलेत. इथे मी जवळपास 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत. बटाटा उकडून घेतल्यानंतर त्याची साल काढून घेतलीये. आता हा बटाटा आपण अगदी मऊसूत असा मॅश करून घेऊयात. कुकरला 2 शिट्यांमध्ये बटाटा छान शिजला जातो. तर हा बटाटा आपल्याला अगदी मऊ असा मॅश करून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा मी अगदी असा मऊ मॅश करून घेतला. तर सर्वात आधी आपण बटाट्याचं सारण बनवण्यासाठी एक मसाला तयार करूया. त्यासाठी मी 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घेतलीये. आता हे साहित्य आपण मिक्सरला फिरून घेऊयात. तर इथे आपला मसाला तयार झालाय. तर मी हे मिक्सरला छान असं जाडसर फिरून घेतलंय. फार जास्त बारीक पावडर करू नका. त्यानंतर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. सोबत 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे तिन्ही जिन्नस आपण मिक्सरला छान असे जाडसर वाटून घेऊयात. तर हे मिक्सरला फिरवून घेताना यामध्ये पाणी घालू नका. तर इथे हा मिरचीचा ठेचा तयार झालाय. त्यानंतर आता आपण बटाट्याला फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवलीये. कढई गरम झालीये. यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालूया. आता तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झालं की यावर 1 चमचाभर मोहरी घालूयात. तर इथे मोहरी छान तेलामध्ये तडतडली. त्यानंतर आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया. आता हा ठेचा आपण मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घेऊयात. तर जवळपास 1 मिनिटभर हा ठेचा मी परतून घेतलाय. त्यानंतर आता आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालूयात. हा मसाला सुद्धा मध्यम आचेवर परतून घेऊयात. तर हा मसाला थोडासा सोनेरी रंगावर आला की त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद, मीठ व हळद व्यवस्थित आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालूयात. त्यानंतर यावर 1 चमचाभर गरम मसाला घालूया. सोबत यावर 2 चमचे चिंचेची चटणी घालूयात. त्यानंतर आता हा बटाटा आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे सर्व आपल्याला मध्यम आचेवर करायचं आहे. त्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि जवळपास 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊयात. जवळपास 3 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. एकदा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. जवळपास मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता ही कोथिंबीर आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने सारण तयार झालंय. त्यानंतर इथे मी 1 कप मैदा घेतलाय. मैदा आधी मी चाळून घेतला. सोबत यामध्ये 1 चमचाभर ओवा घालूयात. ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घालूयात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर यावर 2 चमचे तेल घालूया. त्यानंतर हे साहित्य आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं-थोडं करत पाणी घालूया आणि अगदी छान असं मऊ हे पीठ मळून घेऊयात. पीठ मळताना ते जास्त घट्ट करू नका. छान असं मऊसूत पीठ मळून घ्या. तुम्हाला जर मैद्याचे बनवायचे नसतील, तर तुम्ही इथे 1 कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर इथे मी मऊ अशी ही कणिक मळून घेतलीये. आता यावर आपण झाकण ठेवूयात. तर ही कणिक मळण्यासाठी मला जवळपास अर्धा ग्लासभर पाणी लागलं. आता यावर झाकण ठेवूया आणि जवळपास 10 मिनिटांसाठी हे पीठ असंच ठेवून देऊया. यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. मध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलंय. कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालीये. तर इथे 10 मिनिट झालेली आहेत. पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामधून एक गोळा घेऊयात. हा पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घेऊयात. मळून घेतल्यानंतर आता आपण याची छान अशी पोळी लाटून घेऊयात. शक्य होईल तितकी पातळ पोळी लाटून घ्या. जेवढी आपण ही पोळी पातळ लाटू, तेवढेच आपली पॅटीस कुरकुरीत होतात. पोळी लाटताना तुम्ही यावर थोडंसं पीठ भुरभुरू शकता. अशा पद्धतीने इथे मी ही पोळी लाटून घेतलीये. तर अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली. त्यानंतर आपण तयार केलेलं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण यावर जवळपास 1 चमचाभर घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित पोळीवर पसरवून घेऊयात. पसरवून घेतल्यानंतर यावर मैदा भुरभुरू. आता यावर अगदी पातळ लाटलेली दुसरी पोळी ठेवूया. यावर आपण पुन्हा अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालूयात. हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊयात. पसरवून घेतल्यानंतर यावर मैदा भुरभुरू.
त्यानंतर यावर तिसरी पोळी ठेवूयात. यावर आपण पुन्हा अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालूयात. चौथी पोळी ठेवूया. यावर आपण पुन्हा अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालूयात. आता यावर 5वी पोळी ठेवूयात. पुन्हा आपण ही पोळी आता लाटून घेऊयात. त्यानंतर भरपूर मोठी अशी ही पोळी लाटून घेतली. आता आपल्याला ही चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. तर चारी बाजूने अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतली. छान अशी आपली चौकोनी पोळी तयार झाली आहे. आता आपण ही पोळी 3 भागांमध्ये कट करून घेऊयात. तर आपण ही उभी 3 भागांमध्ये कट करून घेतली. अशाच पद्धतीने आडवी पोळी सुद्धा आपण 3 भागांमध्ये कट करून घेऊया. तर या एक पोळीपासून आपले 9 पॅटीस तयार होतात. प्रत्येक भागाचा आपला चौकोनी झाला पाहिजे. त्यानंतर यामधील एक चौकोनी भाग घेऊयात. आता या चौकोनी भागाच्या आपल्याला चारी बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. चारी कडेला पाणी लावून घेतलं. त्यानंतर यावर मध्यभागी 1 चमचा सारण घालूया. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या कडा बंद करून घेऊयात. अशा पद्धतीने त्रिकोणी आकाराचे आपल्याला हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत. आता या चौकोनी भागाच्या आपल्याला चारी बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. चारी कडेला पाणी लावून घेतलं. त्यानंतर यावर मध्यभागी 1 चमचा सारण घालूया. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे आपण या कडा बंद करून घेऊयात. आधी या 2 समोरच्या कडा बंद करूयात. त्यानंतर उरलेल्या 2 कडा बंद करून घेऊ. इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पॅटीस सोडूया. मध्यम आचेवर तळून घेऊयात. जवळपास 2 मिनिटभर एका बाजूने तळून घेऊया. यांना लगेच धक्का लावू नका. ते तेलामध्ये थोडा वेळ सेट होऊ द्या. 2 मिनिटांनंतर हे पलटून घेऊया व दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात. मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवर छान याचे लेयर्स सुटतात. अगदी छान असे लेयर्स सुटलेत. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घेऊयात. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊयात. जवळपास 5 ते 6 मिनिट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घेतले. आता गॅसची फ्लेम हाय करूयात. जवळपास 30 ते 35 सेकंदासाठी आपण हे हाय फ्लेमवर तळून घेऊयात. म्हणजे ते छान असे वरून कुरकुरीत होतात. त्यानंतर आता आपण हे पॅटीस तेलामधून काढून घेऊयात. पॅटीस अगदी छान असे टम्म फुगलेत. त्याचबरोबर अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीत. अशा पद्धतीने आपण घरीच पोटॅटो पफ पॅटीस तयार करू शकतो. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.